हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे तुमच्याच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफ विथ वैशाली। या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये असणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्यांची लक्षणं, अजून काही हेल्थ टिप्स असणार आहेत, काही मेडिटेशन टिप्स असणार आहेत, काही योगाचे प्रकार असणार आहेत। हे सगळं आपण आपल्या ह्या चॅनलमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअरही करा। तर आज आपण सुरुवात करणार आहोत। देशात भरपूर गंभीर आजार आहेत आणि त्यातल्याच एका आजारापासून आज आपण सुरुवात करणार आहोत, कारण की त्या आजाराविषयी बोलणं खूप गरजेचं आहे आणि बोललंच गेलं पाहिजे, म्हणून मी हा विषय निवडला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण बोलणार आहोत ट्युबरक्युलोसिस या आजाराविषयी। तर मित्रांनो, ट्युबरक्युलोसिस हा आजार होतो मायकोबॅक्टेरियन ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे। हो, मायकोबॅक्टेरियन ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंमुळे, आणि या आजाराला मराठी क्षयरोग असे म्हणतात। हा आजार खूप पूर्वीपासून चालत आला आहे आणि तो पूर्वी खूपच गंभीर स्वरूपाचा होता, त्याच्यावर उपचारही नव्हते, पण आता ह्या आजारावर उपचार आहेत। सो याची लक्षणं काय आहेत? 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, रात्री येणारा बारीक ताप, अंगाला घाम फुटणं, अजून अचानक वजन कमी होणं किंवा भूक कमी लागणं, अशी भरपूर लक्षणं आहेत या आजाराची, जी तुमच्या लक्षात आली किंवा तुम्हाला असं वाटलं की माझ्यात ही लक्षणं आहेत किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्तींवर किंवा माझ्या फॅमिलीमध्ये अशी लक्षणं असणारा आजाराची लक्षणं असणारा व्यक्ती आहे, तर त्याला लगेचच जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन तुम्ही उपचार स्टार्ट केले पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडे, लक्षणांकडे खूप बारीक लक्ष द्या आणि ती समजून घ्या, तिचा अभ्यास करा आणि स्वतःलाही ती लक्षणं येऊ देऊ नका आणि इतरांनाही ती लक्षणं आली नाही पाहिजे याची काळजी घ्या। तर हा आजार आहे ना, पसरणारा आजार आहे, त्याच्यामुळे तो जास्त धोकादायक आहे। स्प्रेडिंग डिसीज आहे हा। जेव्हा एखादा टीबीचा रुग्ण वातावरणात खोकतो, शिंकतो, तेव्हा त्याचे किटाणू वातावरणात जातात आणि दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतात, आणि मग दुसरा व्यक्ती कसा, कोणालाही नाही होत, ज्याची प्रतिकार शक्ती कमी असते ना, त्याला टीबीचे किटाणू बाधित होतात आणि मग त्याला तो आजार होतो, दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून आजार होतो। आणि असा हा टीबीचा एक व्यक्ती 10 ते 15 लोकांना वर्षभरात आजार पसरवू शकतो। तर एक व्यक्ती त्याला पसरवतोय, मग तो व्यक्ती दुसऱ्या 10 ते 15 जणांना, तो व्यक्ती दुसऱ्या 10 ते 15 जणांना, असं बघा ना तुम्ही किती स्प्रेडिंग रेट आहे ह्या आजाराचा। त्याच्यामुळे हा आजार समूळ नष्ट करायचा असेल तर याची लक्षणं तुम्ही जाणून घेतली पाहिजे, याच्यावर योग्य प्रकारे उपचार केले पाहिजे आणि हे उपचार आपल्या सरकारी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये अगदी मोफत उपलब्ध आहेत। हे उपचार तुम्ही सुरू केल्यानंतर त्या उपचारांना दाद देण्यासाठी, औषधांना शरीर तुमचं दाद देण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते तुम्ही शांतपणे ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला टीबी झाला आहे, तो कसा कळतो? तुम्हाला एक्सरेमध्ये कळतो किंवा थुंकीचा नमुना तुम्ही जर दिला प्रयोगशाळेत तपासायला तर त्याच्यातही तुम्हाला कळतं की, किंवा सोनोग्राफी केल्यावर कळतं की तुम्हाला ॲब्डोमिनल टीबी आहे, किंवा अशी वेगवेगळे सिटी स्कॅन, MRI, असे वेगवेगळे तपासण्या केल्यावर तुम्हाला कळतं की तुम्हाला टीबी आहे। पण जेव्हा तुमचं निदान होतं तेव्हा तुम्ही लगेच त्याच्यावर उपचार सुरू केला पाहिजे। अजिबात वेळ न दवडता त्याच्यावर उपचार सुरू केला पाहिजे। आणि उपचार सुरू केला म्हणजे झालं असं नसतं। उपचार सुरू केल्यावर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य त्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे, तुमचं डाएट प्रॉपर केलं पाहिजे, जेवणाची वेळ सांभाळली पाहिजे, गोळ्या कोणत्या टायमाला घेतात त्या टायमाची वेळ फिक्स केली पाहिजे। गोळ्यांनी काही साईड इफेक्ट झाले तर ते लगेचच दवाखान्यात जाऊन सांगितले पाहिजे, किंवा इतर काही आजार असतील तर त्याचीही माहिती डॉक्टरांना दिली पाहिजे, जेणेकरून तुमची एक व्यवस्थित ट्रीटमेंट स्टार्ट होईल आणि तुम्हाला व्यवस्थित काउन्सिलिंगसुद्धा करतील हेल्थ वर्कर्स। तर त्यासाठी तुम्ही शरीराची काय काळजी घेतली पाहिजे हे आता आपण बघणार आहोत। तर तुम्ही शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्ही पहिले तुमचं डाएट प्लॅन केलं पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, रोज 2 उकडलेली अंडी, दूध, ह्या सगळ्या आहाराचा समावेश तुम्ही केला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये।
आणि संध्याकाळी सूप पिणं, सकाळी गरम पाणी पिणं, याच्याने तुमचं कफ फॉर्मेशन होणार नाही आणि खोकलाही कमी होईल आणि हा आजार लवकरात लवकर शरीरातून जाण्यासाठी मदत होईल. सो हे झालं डाएटचं. बाकी तुम्ही व्यक्तिशः काय काळजी घेतली पाहिजे, तर पहिले म्हणजे तुम्ही स्वतः कबूल करायचे की मला हा आजार झालाय आणि हा इतरांकोणामुळे नाही झाला, हा माझ्या स्वतःच्या प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे झालाय. तर पहिले ते ॲक्सेप्ट करायचे आणि मग ठरवायचे की मला हा आजार बरं करायचा आहे. सो ते बरं करण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले पाहिजे ते सगळे मी करायचे आहे. कोणाला दोष न देता हा आजार बरा करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलायचे आहेत. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर द्यायची आहे की मला आता ह्या आजारातून बाहेर पडायचे आणि हा आजार दुसरं कोणाला पसरला नाही पाहिजे, त्याची मी योग्य त्या प्रकारे काळजी घेईल. म्हणजे खोकताना मास्क वगैरे लावेल, घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवेल, जेणेकरून बंद खोल्यांमध्ये हा आजार पसरणार नाही. कारण की हा आजार अशाच ठिकाणी पसरतो जिथे बंद दरवाजे, बंद खिडक्यांमध्ये टीबीचा रुग्ण आहे आणि त्याच्याबरोबर माणसं राहत आहेत. अशा माणसांना हा आजार लवकर पसरतो किंवा एड्सच्या रुग्णांना हा आजार लवकर पसरतो आणि तो खूप गंभीर स्वरूप धारण करतो एड्सच्या रुग्णांमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही हा आजार पसरू नये याच्यासाठी पण काळजी घ्यायची. हा आजार आपल्या शरीरातून लवकर बरा होईल याच्यासाठी पण काळजी घ्यायची. हे झालं डाएट आणि आपण काय काळजी घ्यायची हे. बाकी आता फॅमिली मेंबर्सने काय काळजी घेतली पाहिजे, तर फॅमिली मेंबर्सने त्या व्यक्तीला वाळीत न टाकता, तो आपल्याच घरातला व्यक्ती आहे आणि त्याला आजार झालाय तर त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्या ताटात जेवल्याने किंवा त्याचे कपडे वापरल्याने किंवा अशा काही गोष्टी केल्या, त्याला हात लावल्याने हा आजार पसरत नाही. हा आजार जेव्हा तो खोकतो, शिंकतो, तेव्हा ते वातावरणात जातात आणि तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्हाला हा आजार होतो. तर त्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातल्या टीबी पेशंटमुळे त्रास होणार नाही. तर तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, जे डाएट तुम्ही टीबी पेशंटला देणार आहेत ते डाएट स्वतः करायचं. म्हणजे रोज अंडी खायची, सकाळी 2 उकडलेली, दूध प्यायचं, पालेभाज्या खायचे, मोड आलेले कडधान्य खायचे, सूप प्यायचं, असे वेगवेगळ्या फळं खायची, सीझनल फळं, ज्या सीझनमध्ये जी फळं उपलब्ध आहे ज्याच्याने सर्दी खोकला येणार नाही अशी फळं खायची. तुमच्या शरीराचा अभ्यास तुम्ही करून तुम्हाला जे सूट होईल, जे हेल्दी डाएट सूट होईल ते डाएट तुम्ही रुटीनमध्ये आणायचं आहे आणि तुमच्या पेशंटला सुद्धा द्यायचं आहे. आणि आरोग्य विभाग जेव्हा तुम्हाला काउन्सिलिंग करतं की तुमच्या पेशंटची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा पेशंटची पण काउन्सिलिंग करतं, तेव्हा त्यांच्या गोष्टींना तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यांनी जे तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत पेशंटच्या सोबत राहतात म्हणून, त्याही तुम्ही व्यवस्थित खाल्ल्या पाहिजे. त्या गोळ्यांनी काही साईड इफेक्ट होत नाही, उलट तुम्हाला टीबी पासून बचाव करण्यासाठी त्या गोळ्या कामी येतात. त्याच्यामुळे त्या गोळ्या तुम्ही व्यवस्थित खाल्ल्या पाहिजे. हे झालं आता तुम्ही फॅमिली मेंबर्स आणि पेशंटने घ्यायची काळजी. आता एक त्रयस्थ म्हणून, आता मला माहिती आहे माझ्या घराच्या बाजूला टीबी पेशंट आहे किंवा त्याचं अजून निदान नाही झालंय, तो खूप दिवसांपासून खोकतोय किंवा त्याच्यामध्ये मी सांगितलेली सगळी लक्षणं आहेत, तर मग तुम्ही काय करायचे, त्या व्यक्तीला त्याचं काउन्सिलिंग करून जवळच्या आरोग्य विभागात घेऊन जायचे आणि त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यासाठी त्याची मदत करायची. हे झालं त्रयस्थ म्हणून तुम्ही करता येण्यासारखं काम. तुम्ही आरोग्य विभागाला अशीही मदत करू शकतात की तुम्हाला एखाद्या टीबीच्या पेशंटचा खर्च उचलायचा आहे, एखादा टीबीचा पेशंट गरीब आहे, तो जेवलाच नाहीये म्हणून त्याला टीबी झालाय, तर तुम्ही त्याचा खर्चही उचलू शकतात. त्याला महिन्याला थोडंसं राशन देऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, निक्षय मित्र म्हणून तुमचं नाव घेण्यात येईल. आणि हे झालं त्रयस्थ लोकांना की जे समाजात वावरतात आहेत आणि सामाजिक बांधिलकी जपतात आहेत आणि त्यांनी या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपल्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सुद्धा केमिस्ट असो, प्रायव्हेट हॉस्पिटल असो, प्रायव्हेट डॉक्टर्स असो, ते सुद्धा टीबीच्या रुग्णांचा शोध घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात त्यांना ट्रान्सफर करू शकतात. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना आरोग्य विभाग पैसे देतं. सो हे एवढे सगळी जर व्यक्ती, एवढ्या सगळी पूर्ण टीम जर कामाला लागली तर टीबी हा आजार हा संपूर्ण देशातून समूळपणे नष्ट होईल.
आणि आनंदाचं कारण असं आहे की हा कमी कमी होत चाललाय. तर तुम्ही अजून कमी होण्यासाठी रुग्ण ओळखणं महत्त्वाचं आहे आणि रुग्ण ओळखण्यासाठी तुम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे. तर तुम्ही जागृत राहा, रुग्ण ओळखा आणि रुग्णांनीही व्यवस्थित काळजी घ्या स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या मनाची आणि औषध गोळ्या वेळेवर घ्या. बस एवढंच आज. आणि ह्या आजाराविषयी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअरही करा. धन्यवाद.